संशोधन होत नाही की ज्यामुळे आपल्याकडच्या लोकांच्या आजाराचं उपचार आपल्या पद्धतीने व्हावे अशा प्रकारचं संशोधन बावस्करांनी केलं आणि इंगळीमुळे आता कोणी मरत नाही. म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. श्रीखंडे साहेबांचं काम तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, पण नुसतंच काम नाही, आमचा वैद्यकीय व्यवसाय हा सेवेचा आहे आणि आता हा सेवा विसरलेला आहे. कारण आज आपण जर पाहत असू तर हा हळूहळू मला असं वाटते की सेवा सोडून बाकीच्या ठिकाणी हा पळतो आहे. बरेचसे शॉर्टकट निघालेले आहेत आणि शॉर्टकट म्हणल्यानंतर कट प्रॅक्टिस आलीच. तर हा असा एक महान रोग, हा महाभयंकर असा रोग, आपण असं म्हणूया कर्करोग, लेप्रेसी काय म्हणायचं ते, असा एक कट प्रॅक्टिसचा रोग या व्यवसायाला लागलेला आहे. जसं आता टिकेकर साहेबांनी सांगितलं की डॉक्टरांची मुलं ही खाजगी कॉलेजमध्ये गेल्यामुळे अशा प्रकारची ही त्यांचं डोनेशन वाढलेलं आहे. बरोबर आहे, सरांचा अभ्यास निश्चितच जास्त आहे, पण खाजगी कॉलेजमध्ये पैसे भरून डॉक्टरांची मुलं फक्त 10% जातात, 90% व्यापाऱ्यांची मुलं जातात आणि त्यामुळे ते शिक्षण महागलेलं आहे. कारण तिथे जाणं डॉक्टरांना शक्य नाही. जी डॉक्टर पैसे कमवतात अशी 10% डॉक्टर तिथे निश्चित जातात. त्यांनाही मी व्यापारीच म्हणतो. जेही माणसं व्यापार करतात डॉक्टरचा कुठल्याही गोष्टीचा, तीच माणसं फक्त तिथे 65 लाख रुपये भरून मुलगा पाठवू शकतात. बाकीचे सरासरी सेवा करणारे डॉक्टर, आजही सेवाभावी डॉक्टर आहेत, नाहीत असं नाही, पण कुठल्याही समाजाचा जो चेहरा असतो ते वाईट माणसाने दिसतो. म्हणून डॉक्टरी व्यवसायामध्येही जे काही 15 ते 20% लोक आहेत जे अशा प्रकारची सेवा सोडून काम करतात, त्यांचा चेहरा त्या व्यवसायाला लागलेला आहे. पण बाकीच्या व्यवसायापेक्षा डॉक्टरामध्ये आजही सेवा करण्याचं थोडं तरी वृत्त असतं. तो आपल्या पेशंटला कधीही त्याचं नुकसान व्हावं म्हणून त्याचा विचार करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे वृत्त आहेच, पण हे वृत्त हळूहळू कमी व्हायचं कारण कॅपिटेशन मेडिकल कॉलेजेस आहेत. जो माणूस 1 कोटी रुपये लावतो तो त्याचे पैसे मागतो. आणि म्हणून अशा प्रकारचे कॉलेज काढत असताना शासनाने गंभीर विचार करून मेरिटने अशा लोकांना घेतलं गेलं पाहिजे आणि तिथलं जे काही फीस आहे तिचं कमी झाली तर अशा प्रकारच्या ज्या प्रथा आहेत त्या निश्चितच बंद होतील. खरं म्हणजे आज इतकं चांगलं आज मला असं वाटतं दादानी सर्वांना इतकं म्हणजे दादा 1 लाख रुपये देतात. आतापर्यंत पुरस्कार जे दिले जातात हे पुरस्कार त्या पुरस्कारकर्त्याचं नाव व्हावं म्हणून दिले जातात. दादा पुरस्काराला चांगलं काही स्वरूप प्राप्त होऊन त्या माणसाचं काहीतरी थोडंसं इकॉनॉमिक किंवा आर्थिक मदत व्हावी म्हणून पुरस्कार देतात. त्यामुळे मी URL फाउंडेशन, दादा, शिवकुमार जो आता नवीन अध्यक्ष झाला कॅरमचा, त्याने आणखी हे कॅरम पुढे न्यावं त्याचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही सगळेजण हे इथे आलात, तुमचंही सगळ्याचं अभिनंदन करून माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज ज्या मंडळींना क्रीडा पुरस्कार मिळाले त्या सर्वांच्या वतीने, सौभाग्यवती ताटके सर्वांच्या वतीने आभार मानतायत. उपस्थित मंचावरील मान्यवर, माझे प्रशिक्षक श्री उदय देशपांडे, इकडे समोर माझ्या उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पुरस्कारार्थींच्या वतीने मी 1 मिनिटाचं मनोगत व्यक्त करते. क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना यश मिळतं, हुरूप वाढवणारे, उत्साह वाढवणारे अनेक प्रसंग येतात, पण त्याचबरोबर आपण हे सगळं का करतोय, निराश व्हायला होतं, हताश व्हायला होतं. आणि अशा वेळेला एक दिवस उदयदादांच्या कचेरीतनं दूरध्वनी येतो की तुम्हाला URLचा क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. कामाचा उत्साह वाढवणारा, हा मैलाचा दगड ठरावा असा हा पुरस्कार दिल्यामुळे उत्साह, हुरूप अजूनच वाढतोय असं मला वाटतं, आम्हाला सर्व पुरस्कारार्थींना वाटतं. पुरस्कार जरी एकाला मिळाला तरी त्याच्यामध्ये कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, विद्यार्थी आणि विरोधक या सर्वांचा सहभाग असतो. मी त्या सर्वांची ऋणी आहे. आणि माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला वाटतं हा पुरस्कार आम्हाला सांगतोय की उतू नको, मातू नको, घेतलेला वसा टाकू नको, आणि असं करण्याचा आम्ही सगळेजण नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. प्राध्यापक असून इतकं मुद्देसूद बोलणं फार कठीण आहे आजकाल, खरोखर. पण तरीसुद्धा ही सगळी मंडळी URL फाउंडेशनच्या प्रेमाखातर आलेली आहेत. पण आता मात्र आपण इथे एक 5 मिनिटाची विश्रांती घेऊ आणि त्यानंतर मग इथे पुन्हा हास्यधारेकरता आपण इथे उपस्थित राहू.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राणा तिवारी, राम कोंडविलकर प्रसिद्धी प्रमुख आणि 5 स्टार मीडियाचे रणजित दळवी या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. एक 5 मिनिटं म्हणजे 5च मिनिटाचं मध्यंतर होईल. हे आपलं पुस्तक प्रकाशनाचं पण होईल ना ते कवी संमेलन बोललात तुम्ही फक्त पुस्तक पाडगावकर आलेत ना? आलेच ना, तू चिंता नको करू. मी सगळं व्यवस्थित लावतो मार्गी. कविवर्य मंगेश पाडगावकर उपस्थित आहेत. वयाच्या 81 वर्षी कविवर्यांचा जो स्टॅमिना जो आहे त्याला खरोखर दाद द्यायला पाहिजे. कारण काल ते औरंगाबादमध्ये होते, आज मुंबईमध्ये आहेत. इतका प्रचंड फिरणारा हा माणूस, यांच्या हस्ते आता 2 गझल संग्रहांचं प्रकाशन होणार आहे. एक आहे ते म्हणजे मनोहर रणपिसे यांनी लिहिलेलं प्रेषित, आणि दुसरा संग्रह आहे तो अरुण सांगोळे यांनी लिहिलेला सारा दिवस फुलात. पण प्रकाशन होण्यापूर्वी मी रामदास फुटाणे यांना विनंती करतो की युआरएल फाउंडेशनच्या विश्वस्त या नात्याने प्रथम पाडगावकरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर गझलकार अरुण सांगोळे अमरावतीचे आहेत, प्राध्यापक आहेत. इथे आणखीन बरेच प्राध्यापक इथे बसलेले आहेत. आणि दुसरे ज्यांचं पुस्तक प्रकाशित होणार आहे ते मनोहर रणपिसे. जे सांगोळ्यांबद्दल सांगायला पाहिजे ते इलेक्ट्रॉनिकचे प्रोफेसर आहेत, तरीसुद्धा मराठी सुंदर लिहितात. त्याबद्दल त्यांचं खास हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे खरोखर. आणि प्राध्यापक म्हटल्यानंतर हल्लीच्या एका प्राध्यापकांची व्याख्या केली आहे. त्या प्राध्यापकाचं नाव शिवाजीराव भोसले. त्यांनी असं म्हटलं की हल्लीचा प्राध्यापक म्हणजे काय, तर आपल्या तासाच्या पहिला टोल आणि शेवटचा टोल या 2 टोलामध्ये जो टोलवाटोलवी करतो तो हल्लीचा प्राध्यापक. तसे नसलेले इथे फमू शिंदे आहेत, तेही प्राध्यापकच आहेत. काय मोठी म्हणून नलेश पाटील आहेत, ते सगळे प्राध्यापकच आहेत. परंतु प्रत्येकाची फॅकल्टी वेगळी आहे. अशा ह्या आजच्या सुंदर समारंभामध्ये दादांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावरती 2 पुस्तकांचं प्रकाशन होतं आहे. मी कविवर्य मंगेश पाडगावकरांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही पुस्तकांचं विमोचन करावं. हे पुस्तक निर्माण जे झालेलं आहे त्याच्याकरता खूप वेगवेगळ्या लोकांचे कष्ट त्याच्या पाठीमागे असतात. आमचा नितीन हिरवे हा एक अतिशय धडपड्या माणूस आहे. या पुस्तकांची निर्मिती त्याच्यामुळे झालेली आहे, नितीन हिरवेच्यामुळे. नितीन कुठे आजूबाजूला असेल कारण तो पुस्तकं जरी प्रकाशित करत असला तरी तो पडद्यामागचा कलाकार आहे, फार मेहनत घेणारा मुलगा. मनोहर रणपिसे यांचा प्रेषित या गझलच्या संग्रहाचं आता विमोचन होत आहे. मनोहर रणपिसे यांच्या गझलांचा नवा संग्रह प्रेषित हा प्रसिद्ध झाला असं मी मोठ्या आनंदाने जाहीर करतो. या 2 कवींचे संग्रह प्रसिद्ध झाल्याचं मी मोठ्या आनंदाने जाहीर केलं. आपल्याला कल्पना असेल की एका कवीला
दुसऱ्या कवीचे संग्रह आनंदाने जाहीर करणं प्रसिद्ध झालं असे हे कठीण काम आहे. पण या दोघांचे संग्रह इतके चांगले आहेत की ते आनंदाने प्रसिद्ध झाले असे जाहीर करणं हे क्रमप्राप्तच आहे असं मला वाटतं. क्या बात. धन्यवाद पाडगावकर. त्यांनी त्यांचा मिश्किल स्वभाव दाखवलेलाच आहे लगेच. आणि ह्यानंतर हा जो पुस्तकं वाटतोय त्याचं नाव नितीन हिरवे. त्याला दाद दिली पाहिजे. क्या बात आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मनोहर रणपिसे आणि अरुण सांगोळे या दोघांचे अभिनंदन. आणि पुन्हा एकदा मी पाडगावकरांना विनंती करतो की पुढे आसनस्थ व्हावं. आणि याच्या पुढची सूत्र मी सर तुम्ही फार कमी बोललात तुम्ही. नाही, कारण मला त्याने एक एक अगोदरच पाठवले घरी. नाही, तुम्हाला आणखी एक देतो. पुस्तक आणखी एक म्हणजे पुस्तक. आणखी एक घेऊ. हां, आता रात्र आहे. ते म्हणतात आणखी एक घेऊ का. तर आपण जरा मोकळं थोडंसं बोलावं. महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर साहेब इथं आलेले आहेत आणि केवळ 1 मिनिटात त्यांचं भाषण काही आपल्याला आवडणार नाही. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत जरा काहीतरी बोला. काय म्हणतो? बोलावं आपण काहीतरी मनोगत व्यक्त करा. मी एका अर्थाने बरं झालं की मी ही पुस्तकं वाचून आलेलो नाही, कारण आत्ताच माझ्या पुस्तकं हातात आली. एका अर्थाने बरं झालं अशासाठी मी म्हणतोय की जर मी ती वाचून आलो असतो तर त्यांच्यावर मी थोडंसं भाषण केलं असतं. ते भाषण टळलं. खरी गोष्ट मला विचाराल तुम्ही तर कविता ही गोष्ट अशी आहे की ती वाचून दाखवावी, वाचून दाखवलेली ऐकावी, पण तिच्यावर भाषण करू नये. आणि तत्वज्ञान न सांगता आपोआप भाषण माझं मी ते वाचून न आल्यामुळे टळले आहे, ही फार चांगली गोष्ट झालेली आहे. पण मी आपल्याला सांगितलं की ही कविता ही वाचून दाखवावी, कविता ही ऐकावी, तो अनुभव आहे. भाषण तिच्यावर करू नये. ते भाषण मी केलेलं नाही. आता मी एकच या निमित्ताने विनंती करतोय, हे दोघे कवी इथे उपस्थित आहेत, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालेलं आहे. मी त्या दोघांना विनंती करीन की त्यांच्या पुस्तकातली एक त्यांना कुठली हवी ती कविता त्यांनी वाचून दाखवावी आणि तुम्ही ती प्रेमाने ऐकावी. एक गझल सादर करतो. गझलेचं शीर्षक आहे मोल. मीच नेले दूर मजला, मीच अंतर ठेवले,
मीच नेले दूर मजला मीच अंतर ठेवले, मी तुझ्यापासून माझे दूर अंबर ठेवले. हा कुणाचा चंद्र माझ्या अंतरी डोकावला, हा कुणाचा चंद्र माझ्या अंतरी डोकावला, हे कुणाचे चांदणे मी काळजावर ठेवले, मी तुझ्यापासून माझे दूर अंबर ठेवले. हे असे पाण्यात मजला पाहणे सोडू न दे, हे असे पाण्यात मजला पाहणे सोडू न दे, मी असे डोळ्यात माझ्या कैक सागर ठेवले, मी तुझ्यापासून माझे दूर अंबर ठेवले. फाटका माझा खिसाही टाळतो आता मला, फाटका माझा खिसाही टाळतो आता मला, राहिले माझ्या सवेते खुश जोवर ठेवले, मी तुझ्यापासून माझे दूर अंबर ठेवले. लाभले नव्हतेच मजला देखणे पण हे जरी, लाभले नव्हतेच मजला देखणे पण हे जरी, मी तरी माझ्या मनाचे विश्वसुंदर ठेवले, मी तुझ्यापासून माझे दूर अंबर ठेवले. शेवटचा शेर आहे. प्रार्थनेला मोल आले वेगळा मी राहिलो, प्रार्थनेला मोल आले वेगळा मी राहिलो, जोडले मी हात आधी फूल नंतर ठेवले, मी तुझ्यापासून माझे दूर अंबर ठेवले. धन्यवाद. नमस्कार रसिको. उदयदादा लाडांची अनुपस्थिती आज जाणवते. त्यांना सकाळी मी हॉस्पिटलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला. त्यावेळी त्यांना बोललो होतो, दादा की आग्र्यावरून सुटका कधी आहे तुमची, किंवा आमच्या कवितांचे पेटारे पाठवू का म्हटलं, त्याच्यात तुम्ही या आम्हाला भेटा, आम्ही फार उत्सुक आहोत. तर दादांच्या सदिच्छा आणि दादांचं प्रेम आपल्या सोबतीच आहे. असं जराही जाणवत नाही की दादा आपल्या इथे नाही आहे, ते आपल्या इथेच आहेत. या संग्रहातली, प्रेषित संग्रहातली पहिलीच गझल आहे ती मी आपल्यापुढे सादर करतो. त्यातले 2-4च शेर सादर करतो, कारण मी तरन्नुममध्ये ऐकवत असतो दरवेळी. ही वैचारिक स्वरूपाची गझल आहे की नवीन पिढी आहे, की आजच्या नवीन पिढीला जी त्यांची मानसिकता आहे, खाओ पिओ मजा करो दुनिया गई भाड में, तर त्याला कुठेतरी त्याचं चिंतन आहे याच्यात. तर ऐका ती तरन्नुममध्ये. इतक्यातच तू फुलण्याची करतोस कशाला घाई, इतक्यातच तू फुलण्याची करतोस कशाला घाई. अध्याप तुला मातीचा गुणधर्म समजला नाही, इतक्यातच तू फुलण्याची करतोस कशाला घाई. नुकताच तुझा जगण्याशी ओझरता परिचय झाला, नुकताच तुझा जगण्याशी ओझरता परिचय झाला, अन तुला वाटते आहे मज कळले सारे काही, इतक्यातच तू फुलण्याची करतोस कशाला घाई. आयुष्य कसं असतं, एक एक पान दिवसाचे वाऱ्यावर उडून जाते, एक एक पान दिवसाचे वाऱ्यावर उडून जाते. या वनात पानगळीचा
हा ऋतूच बारामाही इतक्यातच तू फुलण्याची करतोस कशाला घाई. असतात असेही ज्यांच्या नशिबातच फुलणे नसते. असतात असेही ज्यांच्या नशिबातच फुलणे नसते. घे समजून कळेल मित्रा काट्यांचे दुःख तुलाही इतक्यातच तू फुलण्याची करतोस कशाला घाई. शेवटचा शेर आहे गझलचा की तृष्णेची रीती सुराही ओठांशी तुझ्या सदोदित. तृष्णेची रीती सुराही ओठांशी तुझ्या सदोदित. न तक्रार तुझी कायमची की तहान भागत नाही. इतक्यातच तू फुलण्याची करतोस कशाला घाई. अध्याप तुला मातीचा गुणधर्म समजला नाही. इतक्यातच तू फुलण्याची करतोस कशाला घाई. धन्यवाद. मी मनापासून आमच्या दोन्ही या कवी मित्रांना आमच्या सर्व कवी मित्रांच्या वतीने आपल्या वतीने शुभेच्छा देतो. यावर्षी घडलेली मराठी साहित्य जगतातली अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे आदरणीय मंगेश पाडगावकर साहेब यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित केलेले आणि या सन्मानाबद्दल त्यांचा नुकताच लंडन येथे गौरव झाला. काय बात. तर त्यांच्यावर मलाही अर्थात त्यांचा मित्र म्हणून जावं लागलं. पण फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की शेक्सपियरच्या गावात जिथे शेक्सपियरचं स्मारक केलेलं आहे स्टेट फॉरवर्ड हां तर त्या गावामध्ये जिथे शेक्सपियरचं स्मारक आहे तिथे यांनी अनुवादित केलेली ती नाटकांची जी पुस्तकं आहेत मराठीत ती दोन्ही त्या संग्रहात तिथे सामील करण्यात आली अधिकृतपणे. तेथील जे प्रमुख होते त्यांनी इंग्रजीत ते पान वाचलं एक आणि त्याचा मराठी अनुवाद साहेबांनी वाचला जो यांच्या पुस्तकात होता तो. आणि त्या तळघरात जिथे कधीही ते पब्लिकला कुणालाही जाऊ देत नाहीत, जिथे त्यांच्या जन्माच्या वेळची जी पब्लिकेशन्स आहेत अशी तळघरात आहेत. केवळ पाडगावकरांच्यासाठी त्यांच्यासाठी ते दालन उघडलं आणि तळघरात नेऊन त्यांना ते सर्व दाखवलं. मला वाटतं मराठी साहित्यातला हा फार महत्त्वाचा योग महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा आलेला आहे. एक मराठी लेखक शेक्सपियरच्या गावात शेक्सपियरच्या त्या सर्व संग्रहामध्ये सामील झालेला आहे. याचा जरा टाळ्यांच्या गजरात आपण आनंद व्यक्त करावा. आणि यानंतर आम्ही कवी संमेलन सुरुवात करत आहोत. हे तिघे समोर आसनस्थ होतील. मित्रांनो ठीक आहे. अरुण अरुण ठीक आहे यांना घेऊन या इकडे अशोक इकडे चला मित्रांनो आता महाराष्ट्र गाजवणारे सर्वच आपले कवी मित्र इथं आलेले आहेत. एक तर आत्ता नुकताच फॉरेन रिटर्न कवी इथं आलेला आहे म्हणजे विश्वसंमेलनात सहभागी झालेला नलेश पाटील. जरा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करावं. बाकीचे जे सगळे कवी त्यांचा कवितेच्या वेळेसच परिचय करून मी देतो कारण कविता हाच त्यांचा खरा परिचय आहे. परंतु तरीसुद्धा आजच्या या कवी संमेलनाची सुरुवात खरं पाहिलं तर मी आणि फमू फार कमी बोलणार आहोत कारण आपल्याला 1-1.5 तासातच या सगळ्यांना ऐकायचं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलावं तितकं कमी आहे. ते आमचा मित्र म्हणतो त्याप्रमाणे ते विलासी महालातून अशोकवनात आलेलं आहे आणि इथे डोईजड नको म्हणून अवजड
इतकं अवघड सगळं. इथे डिव्हिजन नको तिकडे अवजड असं ते सगळं हे विलासी काम सगळं सुरू आहे. तर त्याच्याबद्दल आपण बोलू मधून पण ते तो प्रश्न कधी संपणार नाही या ठिकाणी. पण आनंदाची गोष्ट आहे की संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीमुळे जो संयुक्त महाराष्ट्र आपण पाहिला मुंबईचा, त्याचं 50वं वर्ष सुरू झालेलं आहे. आणि या आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या सुवर्ण महोत्सवाचा टाळ्यांच्या गजरात आपण आनंदाने चालता. ज्या अमर शेखांनी, अण्णाभाऊ साठे, शाहीर जंगमस्वामी या शाहिरांनी ही चळवळ उभी केली. आणि आचार्य यात्रेंसारखे लेखक, एस एम जोशी, नागोरी सगळे त्यात होते. सर्व महाराष्ट्र जात धर्म विसरून त्यावेळेस एकत्र आला होता. अमरशेख 10-20 हजार खेड्यागावात सभेत जागा मराठा आम जमाना बदलेगा जेव्हा गायचे त्या अंगावर रोमांच उभे राहायचे. त्यावेळेस कधी कुणी कुणाची जात पाहिली नव्हती. आणि आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दिवसभर त्या टी व्हीच्या सगळ्या चॅनल्सवर अमक्या जातीची मतं किती, तमक्या जातीची मतं किती, आणि कधी नव्हे तीच प्रत्येकाची जात शोधण्याचं काम या 15 दिवसात चाललेलं होतं. त्या 15 दिवसाच्या दुखवट्यावर उतारा म्हणून आजचं कवी संमेलन. त्या ठिकाणी मी आमचे मित्र शाहीर संभाजी भगत यांना विनंती करतो की त्यांची ओवी त्यांनी पहिल्यांदा ते सादर करावी, मग कवी संमेलन. MH06AB4782 हे 13 आणि MH02AB2283 या ज्या 2 गाड्या आहेत त्या अशा लागलेल्या आहेत की आमचे प्रमुख पाहुणे ते बाहेरच जाऊ शकत नाहीत. त्या गाड्या जोपर्यंत निघत नाहीत तर ताबडतोब या ज्यांच्या मालकीच्या गाड्या असतील त्यांनी कृपया या गाड्या काढण्याची व्यवस्था करावी विनंती. मित्र, ही खेडेगावातल्या स्त्रियांची एक ओवी आहे. पुतराज नावाचे लोक आपण बघितले असतील. चाल त्यांचे आहे, शब्द मोडके तोडके माझे आहेत. एक ग्रामीण स्त्री म्हणते आहे, बया पहाटेच्या गे पारी हे कुणी नव्याने गाणे गातो. बया पहाटेच्या गे पारी कुणी नव्याने गाणे गातो. नव्याने गाणे गातो. धक्का चावडीला देतो गा माझे माई. 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 धक्का चावडीला देतो गा माझे माय. बया इकता इकता हे यांनी इकला ग देश. बया इकता इकता हे यांनी इकला ग देश. अन पालटला भेस कुठ शोधावी मी यस ग माझे माई. कुठ शोधावी मी यस ग माझे माय. 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 आले आले आग लावे आले आग वाया. जे घर जाळतात तेच आग विजवा येतात. आले आले आग लावे आले आग वाया. अन राख राख झाली आले मढे सजवाया ग माझे माई. आले मढे सजवाया ग माझे. आले मढे सजवाया ग माझे माय. आले मढे सजवाया ग माझे माय. आले मढे सजवाया ग माझे. माझ्या निडळाच्या घामाला रोज येई ग नव फूल. माझ्या निडळाच्या घामाला रोज येई ग नव फूल. अन येई ग नव फूल. कशी पेटाना ती चुलव माझे माई. कशी पेटाना ती चुलव माझे माई. कशी पेटाना ती चुलव माझे माय. आले सुभेदाराच्या सुनचा अन काळ शिवाचा होता बाई.
सुभेदाराच्या सुनचा अन काळ शिवाचा होता बाई, अन शिवाचा होता बाई. आणि आज नाक्या नाक्यावर उभ भाई ग माझे माई, नाक्या नाक्यावर उभ भाई ग माझे माय, नाक्या नाक्यावर उभ भाई ग माझे माय. जिन्याची केली वळी र दादा, जिन्याची केली वळी, जिन्याची केली वळी र दादा, जिन्याची केली वळी. उठा द्या र द्या रोळी, उठा द्या र द्या रोळी. जिन्याची केली वळी र दादा, जिन्याची केली वळी. बया पहाटाच्या पाऱ्यात पाऱ्यात इथं आरवते भूक, बाई आरवते भूक, बाई भूक. दिस डोंगरी निगता निगता घेरी जिंदगीला दुःख, घेरी जिंदगीला दुःख, बाई दुःख. शेता शेताच्या पातीत पातीत आम्ही जिंदगी पेरली, शेतसरीच्या कुशीत कुशीत तिची बाळ तरारली. अरे त्यांची भरली खळी, त्यांची भरली खळी आमची अस्वरानो माळी. जिन्याची केली वळी र दादा, जिन्याची केली वळी. आय पांढर रुसली रुसली, शहर बाजार धुंडितो, नगरी नगरीच्या दारात दारात आम्ही संसार मांडतो. यंत्रतंत्राच्या जत्रत जत्रत घाम रगात सांडतो. फुटपातच्या रातीला रातीला आम्ही भूकशी भांडतो. या नगरीचे आम्ही माळी, या नगरीचे आम्ही माळी, नरकपुरी आमच्या भाळी. जिन्याची केली वळी र दादा, जिन्याची केली वळी, जिन्याची केली वळी र दादा, जिन्याची केली वळी, जिन्याची केली वळी र दादा, जिन्याची केली वळी. नाही नंतर नंतर आहे, परत येते परत येते. आता पुन्हा सगळे एकापेक्षा एक आहेत सगळे आता इथं, आणि सगळे रिपीटवाले आहेत, एकाच भागात नाही कोणाचं. आणि लार्जवाले आहेत, स्मॉलवाला कोणी नाही. तर मित्रांनो, एक ज्या स्थितीत आज आपण आलेलो आहोत, खरंच म्हणजे या सगळ्या महिला बघितल्या सांगोल्याचे की आपण नतमस्तक होतो. परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडे आता सगळ्या ग्रामीण भागात प्रत्येक शाळेत प्रत्येक मुख्याध्यापकाच्या खोलीत पोस्टर्सवर पटलावरील मुलं, BC, इतर मागासवर्गीय यांची आकडे लावलेत. ज्या मुलाला घरात माहीत नसतं आपली जात कोणती, शाळेत गेल्यावर कळतं मी मागासवर्गीय आहे, मी इतर मागासवर्गीय आहे. आणि हे शिक्के मारण्याचं इतक्या जोरात मी कशासाठी? मी म्हटलं जातीचे दाखले देण्यासाठी तहसील कार्यालय आहे, ग्रामपंचायत आहे ना, शाळेतल्या दाखल्यावर जात लिहू नका, नका सांगू मुलाला त्याची कोणती जात आहे ते. पण या जाती आम्हाला घट्ट करायच्यात, कारण याच्यावर तर आम्ही निवडून येतो सगळे. त्या ठिकाणी सगळा समाज जर एक संघ झाला तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्र समितीसारखी चळवळ स्थापन होईल, जात विसरून. तो लोकांनी जात घट्ट धरली पाहिजे, आणि मग या जाती शक्तीच्या विरोधात लढा म्हणून आम्ही आमचे लेकरं बाळं सगळ्या महाराष्ट्रावर लादतो, जावई पोरं पुतण्या सगळे वगैरे. त्या ठिकाणी म्हणजे 50 वर्षानंतर आपण इथपर्यंत आलेलो आहोत. या ठिकाणी एक आदिवासी कवीला मी मुद्दाम बोलवलेलं, इगतपुरीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रात काम करत असलेला कवी, साधा कामगार असून सुद्धा त्याच्या शब्दाला जी धार आहे तो महाराष्ट्रात सध्या गाजतोय, त्या तुकाराम धांडेंना मी इथे बोलवतो. माझी नवीन कविता ऐकायला आज दादा इथं नाहीत, पण त्यांनी नुकतंच हॉस्पिटलमधून फोन करून सांगितलं की तू साहेब कविता घे, माझी डिमांड आहे असं नानांना सांग. तर मी ती साहेब ही कविता घेतो. साहेब आव इथं कह्याचा देश धर्म आण जातपात, साहेब अव इथं कह्याचा देश धर्म आण जातपात, इथं मरणाशी आट्यापाट्या खेळत पाणी गवशीत फिरणं आणि पाण्या वाचून मरणं हीच इथली रीतभात. साहेब अव इथं कह्याचा देश धर्म आण जातपात. हा डोंगर, त्याच्या पाठीमागं डोंगर, त्याच्या ह्या अंग डोंगर, इथून तिथून डोंगरच डोंगर,
आणि त्यांच्या सावलीत सावलेल्या या उघड्या बोडक्या खोल खोल दऱ्या, हे खाच खळगे, हे उचवटे आणि हे सगळे दगड गोटे, हाच आमचा देश. दुसऱ्या कंच्या देशाची गोट करता साहेब, हाच आमचा देश. कोरडा खडखडीत, इथला पावसाळा आम्हाला आपटून धोपटून काढतो आणि 8 महिने खडकावं वाळत घालतो. इथला पावसाळा आम्हाला आपटून धोपटून काढतो आणि 8 महिने खडकावं वाळत घालतो. लय त्रास होतो साहेब, लय त्रास. घशाला कोरड पडते, अंगाची लाही लाही होते, जीव घाबरा घुबरा होतो. तेव्हा इथला एखादा माणूस उंबराच्या झाडाच्या मुळीला असा शिपला मारतो आणि खाली वाटी धरतो. घटका भरानं ते उंबराचं झाड वाटी भरून पाणी देतं आणि तेच आमचं देव होऊन जातं साहेब, तेच आमचं देव होऊन जातं. कारण इथं पाणी देईल तो देव होईल आश्रित आहे. इथं पाणी देईल तो देव होईल आश्रित आहे. अजून एक गोष्ट सांगतो साहेब, ह्या इथं डोंगराच्या त्या अंगा सर्व तिरीत टाक्यात म्हणून एक गाव आहे. तिथं मरणाच्या दारात घुटमळणाऱ्या आणि पाण्यासाठी तडफडणाऱ्या जटायूसाठी प्रभू रामचंद्रानं भुईत बाण मारून पाण्याच्या चिळकांड्या काढल्या. जटायूला लय बरं वाटलं, जटायूला लय बरं वाटलं आणि प्रभू रामचंद्र म्हणजे लय मोठा माणूस, म्हणजे देव माणूस, हे आम्हालाही पटलं. जाऊन द्या साहेब, ती लय जुनी गोष्ट झाली. पण आता या कलियुगामध्ये तुम्ही त्या तिकडच्या धरणातून लिफ्टाना पाणी उचलून नळातून पाईपातून काही नाही का होईना या डोंगराच्या मध्यापर्यंत आणून सोडलं आणि एखाद्या कपारीतून भका भका बाहेर काढलं तर तुम्ही रामापेक्षाही मोठं होऊन जाल, तर तुम्ही रामापेक्षाही मोठं होऊन जाल. राहता राहिली मातांची बात, राहता राहिली मातांची बात. तर हा लक्ष्मीचा चारा हातात घेऊन सांगतो साहेब, हे असं जर झालं ना, म्हणजे ते पाणी जर या डोंगरापर्यंत आलं ना, तर इथली उघडी वागडी पोरं सोरं, येड्या धड्या बाळा बापड्या, डोईवर हात ठेवून आभाळ निहाळणारी म्हातारी कोतारी माणसं, इतकंच नाही तर या डोंगराच्या अंगा खांद्यावर खेळणारी मुकी जनावरं आणि रानपाखरं, या सगळ्यांची लाख लाख मतं तुम्हालाच मिळतील साहेब. या सगळ्यांची लाख लाख मतं तुम्हालाच मिळतील. खरं म्हणजे आता असं बोलत नाही, पण लाख लाख मतं म्हटलं म्हणजे किती मनसे बोलतो. असे मनसे बोलणारे सगळे कवी आहेत. मी आता एक बीड जिल्ह्यातला खेड्यातला कवी बोलवतोय. फार आड बाजूला आहे तसा, तिथे शिक्षक आहे, त्याच्याकडे बघून वाटणार नाही हा शिक्षक आहे वगैरे, परंतु छोट्या छोट्या वातडिका तो लिहित असतो तिकडे व्यवस्थित. आणि गेल्या 15-20 वर्षात ते वातडिकाचं उत्पन्न फार वाढलेलं आहे महाराष्ट्रात सगळीकडेच. नाव फार चांगलं आहे त्याचं, म्हणजे असं नाव फार क्वचित तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याचं आडनाव राऊत आहे, ते तर सगळ्याला माहिती आहे, राऊत त्यात विशेष नाही. पण त्याचं नाव आहे मधुचंद्र राऊत आष्टी. बोल बोल काय बोलायचं बोल. घ्या, नाही तर माईक घेतो, त्याला घरी सवय आहे ती ॲडजस्ट करण्याची. आदरणीय उदयदादा लाड यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या साक्षीनं या शिवाजी रंग मंदिरात सर्वांच्या साक्षीनं मधुचंद्र, ज्या फुटाणे साहेबांनी हा अंधारातला मधुचंद्र उजेडात आणला आणि आज मुंबईसारख्या व्यासपीठावर मला संधी मिळाली, त्या नानांसाठी फक्त एक वात्रटिका. वात्रटिका करता करता म्हणे आपण बरेच केले कुटाने.
वात्रटिका करता करता म्हणे आपण बरेच केले कुटाने, शेंगदाणे म्हणून लोकांना चक्क खावे लागले फुटाने. तुमच्यासारख्यांनी राजकारण करणं हे काही बरं नाही. तुमच्यासारख्यांनी राजकारण करणं हे काही बरं नाही. सगळे साहित्यिक जर राजकारणात शिरले तर मग या देशाचं काही खरं नाही. वात्रटिका जागतिक मंदी. सीएम म्हणाले शपथ घेऊ का नको, पीएम म्हणाले पॅकेज देऊ का नको. सीएम म्हणाले शपथ घेऊ का नको, पीएम म्हणाले पॅकेज देऊ का नको, कारण सगळीकडे जागतिक मंदी आहे. मला वाटतं पहिली बायको सोडायला ही एक चांगली संधी आहे. वात्रटिका राजसन्यास. यात्रा जात्रा करूनही राम काही पावला नाही. यात्रा जात्रा करूनही राम काही पावला नाही. हस्तिनापूरच्या लढाईत कृष्ण देखील धावला नाही. यात्रा जात्रा करूनही राम काही पावला नाही. हस्तिनापूरच्या लढाईत कृष्ण देखील धावला नाही. सभेमध्ये भाषण देताना ते कधी कधी फारच व्हायचे लाल. सभेमध्ये भाषण देताना ते कधी कधी फारच व्हायचे लाल. आणि दर निवडणुकीच्या वेळी ते असे वेगळीच खेळायचे चाल. पीएम बनण्याची इच्छा फार पण आड आली वाणी. पीएम बनण्याची इच्छा फार पण आड आली वाणी. आता तर ते चक्क राजसन्यास घेईन म्हणतात, डोळ्यात आणून पाणी. आता ते राजसन्यास घेईन म्हणतात, डोळ्यात आणून पाणी. एका वेगळ्या अँगलची कविता, घरगुती फिलगुड. आता काहीही घडलं आणि त्याला जर कोणी चांगलं चांगलं म्हणलं तर आपण गुडगुड म्हणायचं. आता काहीही घडलं आणि त्याला जर कोणी चांगलं चांगलं म्हणलं तर आपण गुडगुड म्हणायचं. आता बायकोने नवऱ्याला मारलं तरी त्याला घरगुती फिलगुड म्हणायचं. यानंतरचं एक वेगळं भाष्य. आराराबांनी डान्स बार बंद केला, ही गोष्ट तशी चांगली घडली, परंतु माझ्यासारख्याला ते जरा खटकली. कारण काहींचं जसं पंढरपूरला जायचं राहून जातं, आळंदीला जायचं राहून जातं, तसं माझं डान्स बारमध्ये जायचंच राहून गेलं. त्यावरचं भाष्य. राज्यात जिथे जिथे बार तिथे आता डान्स नाही. राज्यात जिथे जिथे बार तिथे आता डान्स नाही. आणि बारबालांना निहाळण्याचा सध्या तरी कोणाला चान्स नाही. बारमधील प्रकाश झोत हळूहळू मंद झाले. बारमधील प्रकाश झोत हळूहळू मंद झाले. आणि मुंबईतील डान्स बार हे अशाच रीतीने बंद झाले. मग या बारबालांचं काय करायचं? तर आराराबांना वाटतं बा कवी काहीतरी याच्यावर आयडिया सुचवतील, म्हणून सगळ्या कवींची त्यांनी बैठक बोलावली. तर फुमशिंदे असं म्हटले की बारबाला कवींना दत्तक द्या. कारण कवीच बारबालाचं खरं पुनर्वसन करू शकतात. त्या बारबालांविषयी आम्हाला वाटलेली आयडिया, या बारबालांच्या पुनर्वसनासाठी आता खास पोलीस भरती होईल. या बारबालांच्या पुनर्वसनासाठी आता खास पोलीस भरती होईल. खाली डान्स बार आणि पोलीस स्टेशनवरती होईल. या बारबालांच्या पुनर्वसनासाठी आता खास पोलीस भरती होईल. खाली डान्स बार आणि पोलीस स्टेशनवरती होईल. यामुळं आता भल्या भल्याचं काम होईल. यामुळं आता भल्या भल्याचं काम होईल. आणि सिग्नल नसलेल्या ठिकाणी हे ट्रॅफिक बाकी जाम होईल. सिग्नल नसलेल्या ठिकाणी हे ट्रॅफिक बाकी जाम होईल. धन्यवाद. मधुचंद्र राऊत. आणि सवय तर त्याची उंची असल्यामुळे त्याला अनेक गोष्टी ॲडजस्ट करता येतात. म्हणून मी म्हटलं माईक बिक तो आपाप करल, ती सवय असते त्याला त्या पद्धतीने. आता एक असाच आमचा निसर्ग कवी आमचे फमू शिंदे तर म्हणतात की आज इतक्या उंचीचा कवी म्हणजे निसर्ग गीत लिहिणारा बालकवीनंतर एकच नाव आहे, म्हणजे नलेश पाटील. तर टाळ्यांच्या गजरात आपण नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 50 वर्ष झाली. शाहीर अमर शेखांचा आणि आचार्य अत्रेंचा उल्लेख झाला. याच दादरमध्ये नारदुल्ला टँक मैदानावरती मी या दोघांनाही ऐकलेलं आहे.
शाहिरांचा पोवाडा आणि अत्रेंचं जोरकस भाषण. त्यावेळेला मी केवळ 6 वर्षांचा होतो, पण अजून ते स्मृतीमध्ये आहे. आणि ज्या 1 मेला आपला महाराष्ट्र आपल्याला राज्य मिळालं, त्या मे महिन्यामध्ये गुलमोहर सगळीकडे फुललेला असतो, जणू काही कोट्यावधी भगवे तो डोक्यावरती घेऊन मिरवत असतो. तर हा फुलांचा हंगाम आहे आणि या फुलांच्या हंगामाची मी एक कविता आपल्यासमोर गाऊन सादर करतो. ती अशी आहे. घुमतोय फुलांच्या गावा, कोकिळ सावळा पावा. घुमतोय फुलांच्या गावा, कोकिळ सावळा पावा. रंगांचे औक्षण करण्या, रंगांचे औक्षण करण्या, नभ लावी उन्हाचा दिवा. रंगांचे औक्षण करण्या, नभ लावी उन्हाचा दिवा. पाहून फुलांचे अंगण, रंगांचे घालित रिंगण. पाहून फुलांचे अंगण, रंगांचे घालित रिंगण. फुलपाखरे भिरभिरणारी, वेलीस घालती कंकण. फुलपाखरे भिरभिरणारी, वेलीस घालती कंकण. वाऱ्यावर वल्हवी कोण, वाऱ्यावर वल्हवी कोण, रंगांच्या उडत्या नावा. वाऱ्यावर वल्हवी कोण, रंगांच्या उडत्या नावा. घुमतोय फुलांच्या गावा, कोकिळ सावळा पावा. रंगांचे औक्षण करण्या, नभ लावी उन्हाचा दिवा. मन मृदू फुलांवर पसरी, मग खोल फुलातच घसरी. मन मृदू फुलांवर पसरी, मग खोल फुलातच घसरी. देठातून पानांवरती, रेषांच्या वाटा विसरी. देठातून पानांवरती, रेषांच्या वाटा विसरी. त्या गंध फुलांचा माझ्या, त्या गंध फुलांचा माझ्या, रोमात खोल झिरपावा. घुमतोय फुलांच्या गावा, कोकिळ सावळा पावा. पंखांनी नभ सारवती, पक्षी आकाश गिरवती. पंखांनी नभ सारवती, पक्षी आकाश गिरवती. मेघात कालवून ऊन, पिल्लांना घास भरवती. मेघात कालवून ऊन, पिल्लांना घास भरवती. सोन्याचे पंख फुटोनी, सोन्याचे पंख फुटोनी, घरट्यात सूर्य जन्मावा. सोन्याचे पंख फुटोनी, घरट्यात सूर्य जन्मावा. लवलवत्या हिरव्या ज्वाला, गवत कसं वाटते. लवलवत्या हिरव्या ज्वाला, जणू यज्ञ भुईने केला. लवलवत्या हिरव्या ज्वाला, जणू यज्ञ भुईने केला. वाहत्या नदी काठाला, पोपटी झळाळ मिळाला. त्या हिरव्या तेजापासून, त्या हिरव्या तेजापासून, सृष्टीला प्राण मिळावा. त्या हिरव्या तेजापासून, सृष्टीला प्राण मिळावा. घुमतोय फुलांच्या गावा, कोकिळ सावळा पावा. हिरव्या रंगाच्या जवळी, शेतात वाट ही पिवळी. हिरव्या रंगाच्या जवळी, शेतात वाट ही पिवळी. काढतो झऱ्याच्या धारा, डोंगरी नभाचा गवळी. काढतो झऱ्याच्या धारा, डोंगरी नभाचा गवळी. वासरू होऊनी तृष्णा, वासरू होऊनी तृष्णा, तो शुभ्र नादरीच वावा. वासरू होऊनी तृष्णा, तो शुभ्र नादरीच वावा.
घुमतोय फुलांच्या गावा कोकिळ सावळा पावा. कोमल गवतावर ज्यांनी आभाळ सांडले राणी, कोमल गवतावर ज्यांनी आभाळ सांडले राणी. विश्वाचे दर्शन घेईन त्या दवबिंदू डोळ्यांनी, विश्वाचे दर्शन घेईन त्या दवबिंदू डोळ्यांनी. रानात मांडला कोणी, रानात मांडला कोणी पानात हिऱ्यांचा ठेवा. रानात मांडला कोणी पानात हिऱ्यांचा ठेवा. घुमतोय फुलांच्या गावा कोकिळ सावळा पावा. आणि शेवट असा आहे, अंधार पिऊनी भुंगा घालतो फुलातून पिंगा. अंधार पिऊनी भुंगा घालतो फुलातून पिंगा. रंगांची चवचा खोनी झिंगतो चालतो दंगा. रंगांची चवचा खोनी झिंगतो चालतो दंगा. लावीत फुलांना तीट, लावीत फुलांना तीट काढीत दृष्ट तो जावा. लावीत फुलांना तीट काढीत दृष्ट तो जावा. घुमतोय फुलांच्या गावा कोकिळ सावळा पावा. रंगांचे औक्षण करण्या नभ लावी उन्हाचा दिवा. वा नरेश, अत्यंत सुंदर ही रचना आपण ऐकली. पण आता अलीकडे गावंसुद्धा या सर्व निसर्ग सौंदर्यापासून दूर चाललेली. तुम्ही कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जाल तर हे दिसेल की पूर्वी जिथे नदी वाहत होती तिथे आता गावातले सगळे गटारं सोडलेले असतात बाहेर. धरणं झाल्यामुळे पाणी वाहतं असं दिसत नाही, डोह दिसत नाही. गावाकडे ते वीजसुद्धा नाही, 10-10, 12-12 तास लोडशेडिंग. ते विजेचे खांब आहेत ना ते सुद्धा काळे ठिक्कर पडलेत. त्या खांबाला विचारलं, अरे असं का बाबा, तू इतका काळा का पडलास? तो काय म्हणतो, अहो काय करावं म्हणले, 8-8, 10-10 तास लोडशेडिंग, नुसतीच तार गळ्यात पडून करंट नाही. व्याकुळ पोल म्हणाला ती कुठे दिसत नाही. व्याकुळ पोल म्हणाला ती कुठे दिसत नाही. तेव्हा लोंबकळत तार म्हणाली तिने नवं घर केलंय, ती इन्व्हर्टरशिवाय बसत नाही. सगळ्या जागाच अशा सगळ्या बदलत चाललेल्या आहेत. मित्रांनो, आता यानंतर मी निमंत्रित करतोय पिंपळगाव बसवंत येथील एक गरीब घरातला शेतकऱ्याचा मुलगा, पुण्यात जाऊन BEd झाला आणि पुन्हा तो तासिकीवर शिकवण्यासाठी पुन्हा आपल्या गावी गेला. आपल्या, एक मिनिट संदीप बैस, आपल्याकडे आता जर नवीन कुणी BEd MA BEd झाला तर त्याला 75 रुपये तास याप्रमाणे पगार मिळतो. कागदोपत्री तोही म्हणजे 75 रुपये तास एका तासात शिकवण्याचे. गवंडी सुतारसुद्धा लवकर मिळणार नाहीत. आणि 3,000-4,000 रुपयात शिक्षक. का तर जे जुने शिक्षक आहेत त्यांना 5वं 6वं वेतन द्यायचं आहे, त्यांना 30,000 देता यावेत म्हणून याला 3,000. म्हणजे याची बचत ही त्याच्या पगाराची निर्मिती. जसं ती जाहिरात लागलेली गव्हर्नमेंटची एक, विजेची बचत हीच विजेची निर्मिती. म्हणजे वीज निर्माण केली नाही 15 वर्षात, त्याचं काही नाही, फक्त बोर्ड लावले सरकारने गावोगाव की विजेची बचत हीच विजेची निर्मिती. एकदा वीज मंत्र्याला असं वाटलं की आपले होर्डिंग सगळीकडे लागलेत का नाही पाहावं, म्हणून वीज मंत्र्याने ठरवलं की खेड्यात जाऊन आपण कुठेतरी अचानक भेट देऊ. हायवेवरून त्यांची गाडी वळली आणि वळसे घेत एका खेड्यात गेले. गाडी त्या गावाबाहेर थांबली तर त्या वेशीबाहेर मोठं होर्डिंग लागलं होतं, विजेची बचत हीच विजेची निर्मिती. मंत्र्यांची गाडी पाहून सगळं गाव गोळा झालं. तर मंत्र्यांनी त्या गावाला विचारलं, गावकऱ्यांना, का हो तुम्ही हे होर्डिंग वाचलं का, बोर्ड वाचला का? हे थांबा एक शिव, तुम्ही वाचलं का हे बोर्ड काय लिहिलं आहे ते? गावकरी म्हटलं नाही, काय लिहिलं आहे? म्हणजे काय तुम्हाला वाचता येत नाही? म्हटले नाही. गावात शाळा नाही? म्हणजे नाही आहे. मग मुलं शाळेत नाही जात? म्हणजे नाही जात. म्हणलं असं काय करता, जग कुठं गेलं आहे? म्हणजे कुठे गेलं आहे?
मंत्री म्हणले अहो असं काय बोलता, म्हणले गावात शाळा काढा. गावकरी म्हटले कशासाठी? नाही पोरं शिकतील. मग काय होईल? म्हणले ते शिकतील, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. गावकरी म्हणले नको. मंत्र्याचं पुन्हा तेच, शाळा काढा, पोरं शिकतील, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. गावकरी म्हटले नको शाळा वगैरे काय नको, बरे असं. मंत्री नाही असं काय करता, शाळा काढा, पोरं शिकतील, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल, त्याच्या ज्ञानात. हे सारखं रिपिटेशन चालू. गावकरी चिडले, म्हटले अहो मंत्री महोदय, आमच्या गावाने ठरवलं शाळा काढायची नाही, शिकायचं नाही, ज्ञानात वाढ तर अजिबात करायची नाही, कारण ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची, ज्ञानाची बचत ही ज्ञानाची निर्मिती, पगाराची बचत ही पगाराची. करोडो रुपयाचं जे कर्ज ज्या पद्धतीने चाललेलं, आता पता नाही काय काय बजेट सादर करतात आणि काय काय होईल, शेवटी ते प्रत्येकाच्या चुलीपर्यंत येतं. तर या अशा सगळ्या शिक्षण परिस्थितीतला एक शिक्षक एक कविता सादर करतोय, संदीप जगताप. एका शाळेची कविता आहे. जी कविता शाळेची नाही, तर इथं ज्या सगळ्या महिला उपस्थित होत्या त्या सगळ्यांची कविता आहे, अख्ख्या महाराष्ट्राची कविता आहे. कवितेचं नाव आहे इन्स्पेक्शन. रोजच्यासारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. रोजच्यासारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो, पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होतं आहे. मी काय काय सूचना देतो त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं, माईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं, माईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये इळा घ्यायचा आणि सारा शिवारभर फिरायचं. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये इळा घ्यायचा आणि सारा शिवारभर फिरायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदरात दडायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदरात दडायचं आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओठ टेकवते. दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी. दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी. पुन्हा हातात इळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कोपाट्यांनी फिरतो, संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत. सारी पोरं असली, मी खाली बसलो. गुरुजी म्हणाले, सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा आहे. प्रत्येक पोरांना गटागटानं मदत करायची. मी पुन्हा ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी कशापायी या निर्जीव भिंतींना रंग देत आहे. मी पुन्हा ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी कशापायी या निर्जीव भिंतींना रंग देत आहे. इथं जित्या माणसांची रंग टिकत नाही, भिंतींचे तरी कुठून टिकतील. इथं जित्या माणसांची रंग टिकत नाही, भिंतींचे तरी कुठून टिकतील. माझ्याच मायबापाचं घ्याना. माझी नक्षत्रावानी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकर पडली. माझी नक्षत्रावानी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकर पडली आणि दुसऱ्यांचे बोजे वाता वाता माझा बाप मेरावरच्या बाबळीसारखा मधोमध वाकलाय. गुरुजी तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही. तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही. पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी, माझ्या मायबापानं त्या काळ्या विठूच्या पायावर डोकं आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला, तो विठू कधी पावला नाही. माझ्या मायबापानं त्या काळ्या विठूच्या पायावर डोकं आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला, तो विठू कधी पावला नाही. तर या 2 कवडीच्या रंगानं तुमचा साहेब तरी कुठून पावल गुरुजी. पुन्हा पोरं हसली, पुन्हा मी खाली बसलो. गुरुजी म्हणाले, सूचना क्रमांक 3,
त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा. मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी इरलंय. माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी इरलंय, ते सांधायला कुठं धांदूक मिळत नाही, मला नवा युनिफॉर्म कुठून मिळाल? गुरुजी म्हणाले, तुझे हेच फाटलेले कपडे धुवून इस्त्री करून घालून ये. मी म्हणालो, गुरुजी, घरात इस्त्रीसुद्धा नाही. तेव्हा मास्तर जाम भडकले, हातामध्ये दप्तर दिलं, पेकाटात लाथ घातली आणि मला शाळेबाहेर काढलं. मी तसाच घरी गेलो, माईला हुडकलं, तिच्या पोटाला बिलगलो, तिच्या पदरात दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोट भरून रडलो. मित्रांनो, त्याच्यानंतर आई मला इस्त्री घेऊन देते. ती इस्त्री ती ज्या शेतामध्ये कामाला जात असते त्या मालकाकडून पैसे उसने घेऊन देते आणि ते पैसे ती बरेच दिवस नंतर कामाला जाऊन फेडत असते. हा तो काळजातला अनुभव आहे. आणि म्हणून कवितेचा शेवट करताना मी असं लिहिलं, माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून त्यावेळेसचं माझं इन्स्पेक्शन साजरं झालं. माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून त्यावेळेसचं माझं इन्स्पेक्शन साजरं झालं. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की माईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की माईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण आता सारं कळतंय, माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतोय. पण आता सारा कळतंय, माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतोय. म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. म्हणून कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जास्त